एका हातात बंदूक आणि दुसऱ्या पायात घुसली गोळी। बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्याने महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे। रायगडच्या पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनमधली ही महिला कर्मचारी आहे। ही महिला पोलीस स्टेशनमध्येच बंदूक साफ करत होती तेव्हा तिच्या पायाला गोळी लागली। नूतन लाड असं या महिलेचं नाव आहे। त्यांना उपचारासाठी पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दादर सागरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशनमध्येच बंदूक साफ करत होत्या तेव्हा अचानक त्यांच्याकडून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सुटली। ही गोळी त्यांच्या पायाला घासून गेल्याने त्या जखमी झाल्या। यानंतर त्यांना लगेचच पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे। याआधी बुधवारी गडचिरोलीमध्ये गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडूनही 8 गोळ्या सुटल्या होत्या। या पोलिसाच्या AK-47 मधून धडाधड 8 गोळ्या सुटल्या होत्या। यामध्ये न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला होता। न्यायाधीशांना न्यायालयात सोडल्यानंतर त्यांचे सगळे सुरक्षा रक्षक गाडीतून उतरले, मात्र पोलीस अंमलदार असलेले उमाजी होळी गाडीतच बसून होते तेव्हा त्यांच्या AK-47 मधून गोळ्या सुटल्या। या गोळीबारामध्ये उमाजी होळी यांचा मृत्यू झाला।